नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी कन्सेप्ट शिकणार आहे कन्सेप्टचं नाव आहे डिस्काउंट. एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तुम्हाला आता ही एक मी एक्झाम्पलच्या थ्रू समजावणार आहे आणि त्यानंतर याच्या रिलेटेडचे एक्सरसाइज 1.1 मधले उरलेले आपले सगळे काही डिस्काउंटच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. इमॅजिन करा की मी एक मोठा व्यापारी आहे, होलसेलर आहे. मी कशाचा सर? तर मी मोबाईलचा होलसेलर आहे आणि मी माझ्या शॉप मध्ये कस्टमरची वाट बघत बसलेलो आहे की कस्टमर माझ्याकडे कधी येतो. कस्टमरला मी मोठ्या क्वांटिटी मध्ये माल विकतो. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया की मी असा बसलोय माझ्या याच्यामध्ये आणि मी वाट बघतोय की कस्टमर कधी येणार, कस्टमर कधी येणार. आला 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 कस्टमर आला, कस्टमर आला. गणेश शेठ, गणेश शेठ, गणेश शेठ, काय म्हणता आज या गरीबाच्याकडे कस काय आला? अहो आलो होतो, मोबाईलची मोठी ऑर्डर होती. अरे अरे बाप रे बाप, मोबाईलची मोठी ऑर्डर. मी होलसेलर आहे आणि आपल्याकडे एक छान आपले ओळखीचे रिटेलर आलेले आहेत. बघू काय म्हणतायत. ठीक आहे. गणेश शेठ, तुम्हाला किती मोबाईलची ऑर्डर हवी? काय नाही, 1000 मोबाईल आयफोन हवे होते. 1000 मोबाईल आयफोन? पहिलंच गिरायक आले बाळांनो. 1000 मोबाईल आयफोन. गणेश शेठ आलेले आहेत आपल्याकडे. 1000 मोबाईल आयफोनचं लक्ष्मी आलेली आहे माझ्याकडे. आता बघा मी काय गोळ करतो त्यांच्या बरोबर. ठीक आहे. गणेश शेठ, 1000 मोबाईल तुम्ही घेणार आहात? काही हरकत नाही, मी तुम्हाला 1000 मोबाईल आपल्याला देतो. तुम्हाला प्राइस बद्दल काही इश्यू नाहीये ना? नाही, प्राइस बद्दल काही इश्यू नाही, आपले ते आहे तेच. ओके ओके, मी आहे तीच प्राइस लावली तर चालेल तुम्हाला? हो चालेल. डिस्काउंट वगैरे काही नको तुम्हाला? कोणता हवाय ना? अरे पण डिस्काउंट का पाहिजे तुम्हाला? परवडलं तर हवंय. अच्छा, गणेश शेठ म्हणतायत की परवडलं पाहिजे. पण गणेश शेठ मला जो डिस्काउंट मागतायत तो कुठल्या बेसिस वर मागतायत हे आपण जाणून घेऊया. कदाचित ते 1000 क्वांटिटी माझ्याकडून मागतायत म्हणून कदाचित ते मला डिस्काउंट मागतायत. जर गणेश शेठनी एकच मोबाईल मागितला असता तर मी गणेश शेठला घंटा डिस्काउंट दिला नसता. आता 1000 क्वांटिटी हा माणूस घेतोय म्हटल्यावर मला थोडाफार डिस्काउंट देणं साहजिक आहे. ठीक आहे. बरोबर गणेश शेठ, तुम्ही 1000 क्वांटिटी घेताय म्हटल्यावर मी तुम्हाला डिस्काउंट द्यायला तयार आहे. 1000 क्वांटिटी तुम्ही घेताय म्हटल्यावर मी तुम्हाला एक 10% डिस्काउंट देतो. पेमेंट कसं करणार आहात की 30 दिवसांनी साईड देऊ तुम्हाला? आता लगेच केलं तर किती डिस्काउंट भेटेल? अरे बापरे, गणेश शेठ हुशार आहेत. गणेश शेठ काय म्हणतात माहिती का? आत्ताच लगेच कॅश तुझ्या तोंडावर फेकून मारतो. मला आत्ता अजून डिस्काउंट दे. पहिला जो डिस्काउंट त्यांनी मागितला, जो मी त्यांना 10% दिला, तो त्यांनी जास्त क्वांटिटी घेत होते म्हणून दिला. पहिला जो डिस्काउंट होता त्याला मी म्हणणार ट्रेड डिस्काउंट. आणि आता मी गणेश शेठला म्हटलं की गणेश शेठ तुम्ही पेमेंट कसं करणार? गणेश शेठ म्हणतात मी कॅश आता लगेच देतो. बोल किती अजून डिस्काउंट देणार? गणेश शेठ तुम्ही कॅश आता लगेच देणार आहे? लगेच लगेच कॅश देणार. पावती बनवू तुमची? बनवून टाका. अरे बापरे, मग गणेश शेठला आता अजून डिस्काउंट द्यावा लागेल. बिकॉज ऑब्विसली मला तर वाटलं होतं गणेश शेठ 30 दिवसानंतर पेमेंट करतील, पण गणेश शेठ आत्ताच पेमेंट करतायत. आता हा जो डिस्काउंट मी त्यांना देणार बाळांनो, यालाच म्हणतात कॅश डिस्काउंट. आय होप तुम्हाला कळालं असेल. कळालं गणेश शेठ तुम्हाला पण कन्सेप्ट? ठीक आहे, चला. मला पण तुमचा गॉगल आवडलाय, गॉगल घेतो मी. बाळांनो, ठीक आहे. आत्ताच्या या एक्झाम्पल मध्ये गणेश शेठला आपण 2 डिस्काउंट दिले. पहिला डिस्काउंट जो दिला तो दिला की गणेश शेठने आपल्याकडे मोठी ऑर्डर दिली. गणेश शेठ काय आंडू पांडू नाहीये. गणेश शेठ हे खूप मोठे शेठ आहेत. त्यांनी एक नवीन मोबाईलचं दुकान काढलेलं आहे. 1000 क्वांटिटी मध्ये त्यांनी आयफोन मागितलेला आहे. जर एखादा नॉर्मल ग्राहक असता, त्याने मला एक आयफोन घेतला असता, 2 आयफोन घेतला असता, मी त्याला काही डिस्काउंट दिला नसता. या वेळेस क्वांटिटीचा प्रश्न आहे. क्वांटिटी मोठी आहे, मोठा सेल आहे. या मोठ्या सेल मध्ये मी जो डिस्काउंट देतोय त्यालाच तर म्हणतात आपला ट्रेड डिस्काउंट. आणि बाळांनो, ज्या वेळेस गणेश शेठला मी म्हंटल की नॉर्मल माझ्या कस्टमरला मी 30 दिवसानंतर पेमेंट कलेक्शन करतो, तुम्हाला पण 30 दिवसानंतर पेमेंट तुम्ही देणार का? तर गणेश शेठ म्हटले की हम गरीब नहीं है, हम तुमको आज ही पैसा देंगे, वो भी मुंह पे मारेंगे. आता या सिच्युएशन मध्ये गणेश शेठला पण आत्ता पैसे देतोय, त्याच्याकडे आहे ऑप्शन 30 दिवसानंतर पेमेंट करायचा. स्टील तो माणूस आत्ता मला पेमेंट करतोय. मला पण लक्ष्मी जी 30 दिवसानंतर भेटणार होती ती आत्ता भेटतीये. यामध्ये तो व्यक्ती मला अजून डिस्काउंट मागेल आणि त्या डिस्काउंटला बाळांनो आपण म्हणतो कॅश डिस्काउंट. आय होप तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. आय होप.
आय होप कळाली असेल ही गोष्ट तुम्हाला. ठीक आहे, चला आता बाळांनो पुढे बघा. गणेश शेठचा मस्तपैकी मोबाईल आपण ढापलेला आहे. आता लिस्ट प्राइस. बाळांनो लिस्ट प्राइस कशाला म्हणतात? लिस्ट प्राइस ही कॅटलॉग प्राइस असते, म्हणजेच मार्केट प्राइस असते, मार्क प्राइस असते, लिस्ट प्राइस असते. बाळांनो काय असतं? फॉर एक्झाम्पल एक आयफोन ची मार्क प्राइस आहे 1.5 लाख. हा मोठा आयफोन आहे किंवा टॅब आहे समजा, ठीक आहे, आणि याची प्राइस किती आहे? 1.5 लाख रुपये. ठीक आहे, आता ज्या वेळेस माझ्याकडे एक कस्टमर येणार आणि मला म्हणणार की सर तुम्ही, मी क्वांटिटी जास्त घेतोय, आता मला काहीतरी डिस्काउंट द्या, त्यावेळेस मी त्यांना देणार याच्यावर डिस्काउंट. ठीक आहे, डिस्काउंट दिल्यानंतर ज्यावेळेस मी त्यांना कॅश बद्दल विचारणार की तुम्ही पैसे कधी देणार, आणि त्यावेळेस तो मला जेव्हा म्हणणार की मी तुम्हाला पैसे आत्ताच्या आत्ता देतो, पावती फाडा, तर ती परत असणार कॅश डिस्काउंट मायनस करून आलेली व्हॅल्यू. सर मग लिस्ट प्राइस कधी येते, इनवॉइस प्राइस कधी येते आणि नेट प्राइस कधी येते? ठीक आहे, हे आपण गोष्ट डिस्कस करणार आहे. त्याच्या आधी आपण याची ॲक्रोनिम डिस्कस करूया. IP स्टँड्स फॉर इनवॉइस प्राइस, LP स्टँड्स फॉर लिस्ट प्राइस कॅटलॉग प्राइस, आणि NP स्टैंड्स फॉर नेट सेलिंग प्राइस. अब बच्चों के मन में डाउट होगा कि सर ये रिश्ता क्या कहलाता है? LP, IP, NP काय असतात सर? याचा एकमेकाशी काय संबंध आहे? आम्हाला प्लीज एक्सप्लेन करा. आम्हाला तर तिन्ही सुद्धा एकच प्राइस वाटतायत, आम्हाला तिन्ही सुद्धा एकच सिंगल प्राइस वाटत आहे. क्या यस तिन्ही सुद्धा सिंगल प्राइस आहेत? इसका जवाब है नहीं बेटा नहीं. ठीक है, अब आगे जाते. बाळांनो बघा, IP म्हणजे कधी येते बघा, जेव्हा LP मधून ट्रेड डिस्काउंट मायनस करतो. आठवा तो आत्ताचा क्षण, ज्यावेळेस गणेश शेट्टी नवीन मोबाईलचं दुकान काढलं होतं, माझ्याकडे आले होते मोठी ऑर्डर घेऊन आणि मला मागितला 1000 क्वांटिटीचा स्टॉक. त्याच्यावर त्यांनी मागितला पहिला डिस्काउंट. तर तो पहिला डिस्काउंट ज्यावेळेस मी मायनस करतो, त्यावेळेस जी येते ती येते इनवॉइस प्राइस. काय येते? इनवॉइस प्राइस. सर IP येते, IP म्हणजेच बाळांनो इनवॉइस प्राइस. आय होप तुम्हाला कळालं असेल इनवॉइस प्राइस. आता पुढे बघा, सर NP कधी येते? जेव्हा इनवॉइस प्राइस मधून मी फायनल कॅश डिस्काउंट मायनस करतो, तेव्हा नेट प्राइस येते त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची. आय होप तुम्हाला कळाले असेल. सर हे एवढं इम्पॉर्टंट आहे का? बाळांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचं रिलेशन पहिले आता एक व्हिडिओ पॉज करा आणि बघा मी काय बोलतोय. ठीक आहे, बघितलं असेल, चला लक्ष द्या. इनवॉइस प्राइस कधी येते? इनवॉइस प्राइस येते बाळांनो जेव्हा लिस्ट प्राइस मधून आपण मायनस करतो ट्रेड डिस्काउंट. सर मग लिस्ट प्राइस म्हणजे बिफोर एनी अदर डिस्काउंट चार्जेस वाली प्राइस? येस, लिस्ट प्राइस म्हणजे डायरेक्टली मार्केटेड प्राइस, डायरेक्ट मार्केट प्राइस, डायरेक्ट MRP. जसं की आपण दुकानात जातो, मी गेलो दुकानात सपोज आणि मी म्हटलं की सर मला हा माऊस घ्यायचा आहे, माऊस वर काय MRP आहे? मी म्हटलं थांब बघतो मी माऊस वर MRP काय. माऊस वर MRP आहे 200 रुपये. 200 रुपयाला माऊस आहे, घेऊन जा. तो म्हटलं ठीक आहे 200 रुपयाला घेतो. आता ही 200 रुपये काय बाळांनो, इश्यू प्राइस आहे का? नाही सर, याच्यावर तुम्ही डिस्काउंट कुठे दिला? अहो ही तर लिस्ट प्राइस आहे ना, मार्केट प्राइस आहे ही. लिस्ट प्राइस आहे त्याच्यावर लिहिलेली आहे, कॅटलॉग प्राइस आहे ही. येस. आता ज्यावेळेस तुम्ही मला म्हणणार की मी ह्यूज क्वांटिटी मध्ये माल घेतोय, मी काय एक आंडू पांडू माऊस घ्यायला नाही आलो, मला 2000 माऊस पाहिजेत. मी म्हटलं 2000 माऊस, अब आया ना कुछ तो फायदा. मग मी म्हणलं की ठीक आहे चल बाबा तुला 10% डिस्काउंट देतो. आता ही 10% डिस्काउंट देतो म्हणजे ही कुठली झाली आता प्राइस? इनवॉइस प्राइस झाली. पण सर इनवॉइस प्राइस याला का म्हणतात? आपण तर कॅश डिस्काउंट देतो ना पावती फाडायच्या आधी. मानो लक्ष द्या, प्रत्येक कस्टमर मला पहिल्यांदा पेमेंट देईल गरजेचं नाहीये ना. काही काही कस्टमर म्हणणार एवढी मोठी ऑर्डर देतो मी 1 महिन्याचा तर पिरियड घेणार, मग मी पहिल्यांदा त्याला थोडासाच डिस्काउंट देणार, कारण की मला काय माहिती इसके मन में क्या चल रहा है. हा मला पैसे आत्ता देत असेल तर आत्ता याला डिस्काउंट एक्स्ट्रा अजून देण्यात अर्थ आहे. नाहीतर मी आधीच बोलू का की 10% ट्रेड डिस्काउंट आणि हा 4% कॅश डिस्काउंट घेऊन जावा, महिना 2 महिन्यांनी पेमेंट करा. अरे नालायकांनो, असं कसं काय शक्य आहे? असं कसं काय शक्य आहे? ऐसा करोगे क्या धंदा?
धंधा ऐसा करोगे? ठीक है सर, का आलं. ओके डन. इनवॉइस प्राइस, लिस्ट प्राइस मधून ट्रेड डिस्काउंट माइनस करणे. क्या बात है, क्या बात है सर. नेट प्राइस, नेट प्राइस, नेट प्राइस. नेट प्राइस बाळांनो आहे. इनवॉइस प्राइस मधून मी आता अजून एक्स्ट्रा डिस्काउंट देणार. तो असणार कॅश डिस्काउंट. तो असणार कॅश डिस्काउंट. मायनस करून जी उरलेली अमाऊंट येणार ती असणार नेट प्राइस. ठीक आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी कळल्या असतील. 2 मिनिटाचा टाइम घ्या, मोठा श्वास घ्या, सांस ले, लंबा सांस ले, शांती, हार्ट के. ठीक आहे ना. आणि मग त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया तुमचा एक्सरसाइज. एक्सरसाइज वर मी येतोय तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या. पाठ्यपुस्तकामध्ये एक्सरसाइज नंबर आहे तुमचा 1.1 आणि त्याच्यावर आपण सॉल्व्ह करतोय तुमचा क्वेश्चन नंबर 12. इंटरेस्टिंग बघा, हा क्वेश्चन नंबर 12 आहे तुमचा. ठीक आहे. आता याच्यातून आपल्याला थोडीशी अजून आयडिया येईल. ठीक आहे, लक्ष द्या. अ बुक सेलर रिसीव्ड 1530 as a 15% commission on list price. Oh ho ho ho. Oh ho ho. Find the list price of the books. आता लक्ष द्या. ठीक आहे. आता लिस्ट प्राइस ही तेव्हा येते बाळांनो. ठीक आहे. लिस्ट प्राइस ही बिफोर कमिशन वाली असणार. येस सर. या लिस्ट प्राइस वर मला कमिशन द्यावं लागणार. बरोबर. म्हणजे लिस्ट प्राइस मल्टिप्लाइड बाय पर्सेंटेज ऑफ कमिशन ही असणार माझी आता नेट प्राइस. सर बट याच्यामध्ये इश्यू प्राइस, नेट प्राइस, डायरेक्टली तुम्ही त्याला नेट प्राइस केली. बिकॉज बाळांनो बाकी काहीच नाहीये ना, हीच यालाच मी ट्रीट करणार ना माझी नेट प्राइस. कळलं ना तुम्हाला? येस सर. मग आता लिस्ट प्राइस जी आहे, जी मार्केट प्राइस आहे, त्याच्यावर पर्सेंटेज ऑफ कमिशन मला समोरच्याला द्यायचा. पण तो पर्सेंटेज ऑफ कमिशन मला दिलेला आहे का? चेक करूया आपण. दिलेला आहे सर, 15% आहे. येस सर. सर मग आता काय करणार या कॉम्प्लिकेटेड गोष्टीमध्ये? पाहणं एकदम सिंपल गोष्ट आहे, लक्ष द्या. मला 15% कमिशन भेटणार आहे, एवढं तर गोष्ट मला कळली. ठीक आहे सर. बट ते कुणाच्या भेटणार आहे? त्या लिस्ट प्राइसच्या. सर लिस्ट प्राइस दिली आहे का? चेक करा ना. बुक सेलर रिसीव्ड 1530. अच्छा, हे कमिशन आहे. कमिशन सर, कमिशन तर भेटलं 15%. अच्छा, रेट पण भेटला. ठीक आहे. आता लिस्ट प्राइस पण असेल. ऑन लिस्ट प्राइस, फाइंड द लिस्ट प्राइस. ओ हो हो, लिस्ट प्राइसच नाही दिली. सर लिस्ट प्राइस तुम्ही फाइंड आउट करू शकता का? करू शकतो. लेट सपोज लिस्ट प्राइस बी एक्स आणि एक्स चा 15% हा आपल्याला दिलेला आहे कमिशन. बिकॉज लिस्ट प्राइसच्या 15% तुम्हाला पैसे भेटणार आहेत ऍज अ कमिशन. सो मी असं म्हणू का, कमिशन इज इक्वल टू लिस्ट प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ कमिशन. येस. ठीक आहे. आता मला लिस्ट प्राइस भेटणार. ओ हो हो हो, ओ हो हो हो, ओ हो हो हो, ओ हो. सर 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 इथे तर आता तुमचं कमिशन आहे ना सर. ओ हो हो हो. ठीक आहे, कमिशन आहे. कमिशन आहे 1530. हे आलेलं आहे 15% ऑफ एक्स. आता आपण काय करणार बाळांनो? एक्स कसा फाइंड आउट करणार? सिंपल आहे गोष्ट बाळांनो. 1530 आहेत. या 1530 ला मल्टिप्लाय करणार 100 ने, डिवाइड करणार 15 ने आणि आन्सर येणार एक्स. एक्स. ठीक आहे सर. आता डिवाइड कसं करणार? सर 15 1 15, 15 2 30, 12 करा. नालायक आहात तुम्ही. ठीक आहे ना. 15 12 आर नॉट 1530. नालायकांनो लक्षात घ्या. आता इथे मी भागाकार कसा करणार हे पण जमलं पाहिजे तुम्हाला. 15 2 30. ठीक आहे. आता 30 शून्य उरले, उरले 150. रंधाय 102 मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. आता याचं आन्सर किती येते ते आपल्याला काढावं लागेल. ती असेल आपली लिस्ट प्राइस. मग लिस्ट प्राइस काय आली आपली बाळांनो? 102 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू आवर लिस्ट प्राइस. सर हे कसं काय कॅल्क्युलेशन आलं? इथे बघा नालायकांनो. आणि लिस्ट प्राइस आहे काय आपली ही तुम्ही कमेंट करून मला सांगा. कारण की एवढे सोपं कॅल्क्युलेशन हे मी करणार नाही,
कारण की याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यासारखं आता काही राहिलंच नाही. 2 शून्य इकडे लावायचे आणि काम झालेलं आहे. 10,200 ही तुमची आहे लिस्ट प्राइस. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप कळालं असेल. एकदा चेक करा. ओके, डन. चला पुढे जाऊया. A wholesaler allows 25% trade discount and 5% cash discount. What will be the net price of an article marked at 1600? Marked at 1600. Sir, marked at 1600 चा अर्थ काय? Marked at 1600. Marked हे सांगतं लिस्ट प्राइस आहे त्याची, कॅटलॉग प्राइस आहे. मार्क प्राइस लिस्ट प्राइस सेम आहेत बाळांनो. सर तुम्ही खोटं बोलताय सर. इकडे बघा, लिस्ट प्राइस इज नथिंग बट मार्क प्राइस. ओ हो 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 ओ हो 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 ओ हो 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 ओ हो. आता मार्क प्राइस दिली आहे 1600 सॉरी 1600 नाही 1600, ठीक आहे ना. आता मार्क प्राइस किती आहे याची? मार्क प्राइस इज इक्वल टू लिस्ट प्राइस इज इक्वल टू 1600. आता या 1600 वर मी डिस्काउंट देणार. सर, अ होलसेलर अलाउज 25% ट्रेड डिस्काउंट अँड 5% कॅश डिस्काउंट. पहिले कोणता डिस्काउंट? ट्रेड डिस्काउंट, ठीक आहे ना. सो आता मला सांगा याचा ट्रेड डिस्काउंट किती बनेल? 1600 मल्टीप्लाइड बाय 25%. 25%, ठीक आहे. मी डायरेक्टली डिस्काउंटची व्हॅल्यू काढतोय. 1600 वर 25%. बाळांनो कॅल्क्युलेशन करा, इझी आहे. याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे ना नालायकांनो. याचं कॅल्क्युलेशन किती येतं? 400. सर नक्की 400? येस बेटा 400 येतं कॅल्क्युलेशन, तुम्ही करू शकता, ठीक आहे. सर आता हे 400 आलेलं कॅल्क्युलेशन, याचं काय करायचं? हा आला आपला ट्रेड डिस्काउंट. ओ हो 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 ओ हो हो हो. आता लिस्ट प्राइस मधून जर मी ट्रेड डिस्काउंट मायनस केला तर आन्सर काय येणार बाळांनो? आन्सर येणार इनवॉइस प्राइस. लिस्ट प्राइस माझ्याकडे आहे का? नाहीये सर. अरे नालायका चेक कर एकदा. येस सर आहे सर. 1600 मायनस ट्रेड डिस्काउंट 400. फायनल आन्सर विल बी 1200. ओ हो हो. सर हे काय? हे असणार आपली इनवॉइस प्राइस. इशू प्राइस म्हणू नका नालायकांनो, इनवॉइस प्राइस असणार ही, ठीक आहे. चेक करा एकदा. येस सर बरोबर आहे. आता इनवॉइस प्राइस वर मला अजून एक डिस्काउंट भेटणार आहे आणि त्याच्यानंतर मी कोणत्या गोष्टींवर येणार? त्यानंतर मी येणार नेट प्राइस वर येणार, ठीक आहे ना. आणि नेट प्राइसच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारली. सर आता इनवॉइस प्राइस आहे, त्या इनवॉइस प्राइस वर डिस्काउंट देऊन टाका. तुम्ही याल ऑटोमॅटिक नेट प्राइस वर, पण तो डिस्काउंट कुठला देऊ बाळा? कॅश डिस्काउंट. मग कॅश डिस्काउंट किती भेटतोय पहिला मला चेक करावं लागेल बाळा. येस सर चेक करू ना आपण. सर त्याच्यावर किती टक्के कॅश डिस्काउंट आहे? 5%. ओ हो 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 ओ हो 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 ओ हो 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 ओ हो 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 60 कॅश डिस्काउंट. आय होप तुम्हाला कळालं असेल. 60 कसे केले? सर हे काय होतं? 12 1 12, 12चा पाडा म्हटला मी, 12 पंचे 60, ठीक आहे. ओके डन. सर आता तुम्ही नेट प्राइस वर आलेला आहात सर. आता सर प्लीज तुम्ही आम्हाला फायनल आन्सर सांगा. येस बेटा येस. नेट प्राइस इज इक्वल टू इश्यू प्राइस मायनस कॅश डिस्काउंट. इश्यू प्राइस आपली होती ही मायनस केल्यावर आलेली 1200. सो 1200 मायनस कॅश डिस्काउंट आलता बाळांनो आपला 60 रुपीज. सो टोटल अमाऊंट असणार आहे आपली 1140 रुपये. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ओके पुढे जाऊया. अ रिटेलर. एक मिनिट बाळ. सर काय झालं सर? ओ हो हो ओ हो 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 ओ हो हो. सर मस्ती का केली तुम्ही? सर मस्ती का केली? बाळांनो तुमच्यासाठी केली, बिकॉज तुम्हाला ते नीट दिसत नव्हतं. ओ हो 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 ठीक आहे. ओके आता डन.
येस सर. बघा क्वेश्चन काय म्हणतोय, अ रिटेलर सोल्ड अ सूट, त्यानं सुट कर द 8832 आफ्टर अलाउइंग 8% डिस्काउंट ऑन मार्क प्राइस. ओके ओके ओके. अँड फर्दर 4% कॅश प्राइस, सॉरी कॅश डिस्काउंट. म्हणजे काय झालं बघा, इथे कॉमा आहे बाळांनो, इथे कॉमा आहे. कॉमा आपल्याला कॉमा मध्ये टाकू शकतो. लीड बघा, रिटेलर सोल्ड अ सूट फॉर 8832 आफ्टर अलाउइंग ट्रेड डिस्काउंट अँड फर्दर कॅश डिस्काउंट. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मग मला सांगा, एक गोष्ट आहे त्याची प्राइस तुम्हाला दिलेली आहे, ती प्राइस आली कशी, तर एका गोष्टीवर पहिले मी ट्रेड डिस्काउंट दिला, त्यानंतर परत मी कॅश डिस्काउंट दिला. बाळांनो म्हणजे 2 डिस्काउंट दिल्यानंतर आलेली प्राइसला काय म्हणतात सर, नेट प्राइस. ओ हो. आता हे मला कळालं, 8832 तर नेट प्राइस आहे. If he made 38% profit, find the cost price and the marked price of the suit. Okay. सर मार्क्ड प्राइस ऐकल्यासारखं वाटतंय. बाळांनो आत्ता शिकवलं ना तुम्हाला, मार्क प्राइस म्हणजे एलपी. बाळांनो त्या माणसाचा विचार काय माहिती का, ऐका लक्षात घ्या. हा क्वेश्चन ज्यानं बनवलाय ना तो एकदम नटखट माणूस आहे. सर असं का बोलताय, ऐका लक्षात घ्या. त्याने तुम्हाला खूप गुंतवलंय, पण आपल्याला गुंतायचं नाहीये. लक्षात घ्या, ही नेट प्राइस आहे 8832. येस. आता नेट प्राइस ही कधी येते, तर एका मेन प्राइस, एक कॅटलॉग प्राइस वरनं दोन्ही डिस्काउंट लेस केल्यानंतर येते. येस सर. ती आपल्याला लिस्ट प्राइस जी आहे ना, मेन पहिली वाली कॅटलॉग प्राइस, ती पहिले फाइंड आउट करायची आहे. परत हा नेट प्राइस आहे, म्हणजे ज्या माणसाला मी हे नेट प्राइस वर सेल केलाय गुड्स, त्या माणसाला सेल केल्यानंतर मला या प्राइस वर विकून सुद्धा 38% प्रॉफिट झालाय आणि मला माझी कॉस्ट प्राइस काढायची आहे. म्हणजे या दोघांमध्ये अंतर 38. अरे यार 38% माझं अर्निंग आहे. काल एकदम क्रिस्टल क्लिअर. बाळांनो ऐका, मी समोरच्याला 8832 ने माल विकलाय. त्या माल विकायच्या आधी त्याला मी 2 डिस्काउंट दिलेत. सर कोणते 2 डिस्काउंट? पहिला दिलाय ट्रेड डिस्काउंट, करेक्ट. दुसरा दिलाय कॅश डिस्काउंट. क्वेश्चन मला विचारतोय, बिफोर गिव्हिंग डिस्काउंट त्याची प्राइस किती होती, कॅटलॉग प्राइस किती होती, ती काढायची. ठीक आहे. कॅटलॉग प्राइसचा नेट प्राइसचा संबंध फक्त एवढाच आहे की दोघांमध्ये डिस्काउंट्स आहेत. ओके सर. आता नेट प्राइस म्हणजे ऍक्च्युअल प्राइस जी मगाशी मी गणेश शेठला दिली. आता गणेश शेठला माल विकल्यावर मी काय रस्त्यावर येणार आहे का, माझ्याकडे काहीच नाही, मी नो कॉस्ट नो म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस वर विकला का माल? नाही सर. तुम्ही काही ना काहीतरी प्रॉफिट कमवला असणार सर. किती कमवलाय? 38%. म्हणजे तो माल मला कितीला पडला होता हे काढायचंय कॉस्ट प्राइस. क्रिस्टल क्लिअर. चला कसं काढणार सांगतो, लक्ष द्या. पहिले आता मला सगळं एकदम, सगळ्या स्टुडंट्सनी आता त्यांच्या घरी बसताना आणि हे व्हिडिओ बघताना एक गोष्ट फक्त मला प्रॉमिस करा. तुम्ही आता जिथे पण बसला आहात तिथून उठा, एक दीर्घ श्वास घ्या आणि बोला बजरंग बली की जय. ठीक आहे. आणि आता आपण सॉल्व करूया. ठीक आहे, लक्ष द्या. हे परमात्मा हमें शक्ती दो. ठीक आहे. एनपी आहे 8832. सर एलपी किती? चला लेट एलपी बी एक्स नाही बाळांनो 100. आपण एक कॅल्क्युलेशन करू. एलपी 100 असेल तर एनपी किती येतो? सर म्हणजे तुम्ही तिरकस गुणाकार करणार आहात. एक्झॅक्टली. मी 100 पकडणार आपले एलपी आणि मी त्याच्यावर एनपी किती येतोय बघणार. आणि माझ्याकडे तर एनपी आहे माझा, सो मी एनपी इथे ठेवणार आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इकडे एलपी काढणार ऍक्च्युअल प्राइसचा. येस. व्हेरी चालाक ब्रो सर, व्हेरी चालाक. एलपी वर 8% डिस्काउंट नंतर फर्दर 4% डिस्काउंट. ठीक आहे, डन. 100 वर 8% डिस्काउंट येतो 8 रुपये. ठीक आहे. सो पहिल्यांदा जर माझी एलपी 100 असेल तर माझी आयपी येते 100 मायनस 8, पहिला डिस्काउंट विच इज 92.
राईट सर. आता मला एनपी काढायची आहे. एनपी कधी येणार माझी, कशी येणार? आता या 92 वर मी अजून फर्दर डिस्काउंट लेस करणार. सर 4 रुपये मायनस करा ना, 4 रुपये मायनस करा ना. नालायकांनो, फर्दर डिस्काउंट जो दिला जातो तो 92 वर दिला जातो, 100 वर नाही दिला जात 4%. ठीक आहे. सो 92 कळतंय का मी काय बोलतोय? आय होप तुम्हाला कळत असेल. तुमच्या पाठ्यपुस्तकामधलं कोणतं गणित आहे माहिती का ते? तुम्हाला रेफरन्स साठी सांगतो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे आहे 15 नंबरचं एक्झाम्पल. सर पक्का 15 नंबरचं एक्झाम्पल? नाही सॉरी, पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या हे 15 नंबरचं नाहीये, हे असेल तुमचं 13 नंबरचं एक्झाम्पल आहे. येस सॉरी, माय मिस्टेक. 13 नंबरचं एक्झाम्पल आहे बाळांनो, मी इथे लिहून ठेवतो. क्वेश्चन नंबर 13 तुमच्या रेफरन्ससाठी. आज माझ्या या बोर्डला काहीतरी झालंय की ते क्वेश्चन नंबर सांगत नाहीये, पण तुमचा भाऊ इथे तयार आहे तुम्हाला सांगायला. सर आता 92 वर 4% कॅल्क्युलेट करा, काढू ना, इतनी भी क्या बड़ी बात है. जर 92 वर 4% आपण कॅल्क्युलेट केले ना बाळांनो, तर येतो 3.68 आन्सर. राईट, 3.68. मग सर 92 मायनस 3.68 केलं तर येणार आपली ऍक्च्युअल एनपी, विच इज नथिंग बट 88.32. 88.32. ओके, आता तुम्हाला कळालं 88.32. आता मी हे पूर्ण हे करून टाकतो, पिक्चर मधून घालून टाकतो. सो एक गोष्ट मी शिकली की जर एलपी 100 असेल, एलपी 100 असेल तर माझा एनपी येतो आफ्टर गिविंग दिस डिस्काउंट्स 88.32. तर माझा ऑलरेडी एनपी 8832 आहे, तर माझा एलपी किती असेल? एक्स मानू. सर मग आता काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर फाइंड आउट करा. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 88 इकडे करतो मी. 88 दिसतंय का पण तुम्हाला? येस. 32 मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय 88.32. 88.32. सर 88.32 आणि वरचे 8832 कॅन्सल करा. नालायक आहात मग तुम्ही. ठीक आहे ना, नालायक आहात एक नंबरचे. सर आता याचं कॅल्क्युलेशन कसं होईल? याचं कॅल्क्युलेशन सिंपल होईल बाळांनो. तुम्हाला आता हे एकदम सिंपल आहे. काय करणार आपण बाळांनो की 8832 मधले आता हे 2 डिजिट वर घालून टाकणार आणि याला करणार 100. ठीक आहे, आणि मग 100 मल्टिप्लाइड बाय 100 काय होणार बाळांनो? सिंपल आहे गोष्ट बाळांनो, सिंपल आहे. 100 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे एलपी तर 10,000 आला सर. येस बेटा. सर आर यू शुअर? येस बेटा. 8832 तर आपला हा आहे एनपी, त्याचा एलपी आलेला आहे 10,000. ओके डन. ठीक आहे बेटा, इथपर्यंत बाळांनो तुम्ही लिहून घ्या, प्रॉपर प्रेझेंटेशन करा, नीट लक्षात ठेवा आणि हे कॅल्क्युलेशन मी कसे केलेले आहेत एकदा चेक करा. ठीक आहे, बघा. सर आता आन्सर आलं का आपलं? 10,000 इज द आन्सर. नाही बाळांनो, 10,000 तर आपली मार्क प्राइस आली, एलपी आली. सर मग आपल्याला फाइंड आउट काय करायचंय बाळांनो? फाइंड आउट करायची होती आपल्याला. बघा, इफ यू मेड 38% प्रॉफिट, फाइंड द कॉस्ट प्राइस. सर आपली कॉस्ट काढायची बाकी आहे. इथे कॉस्ट प्राइस आहे, राईट? कॉस्ट प्राइस अँड द मार्क प्राइस ऑफ द सूट. मार्क प्राइस तर आपण काढली आहे बाळांनो. एलपी आपला आला 10,000. ठीक आहे सर, चला मग आपण आता याच्यावर आहे ना, याच्यावर आपण काढूया कॉस्ट प्राइस. आता आपली एलपी किती का निघालेली आहे? एलपी निघालेली आहे आपली 10,000. ठीक आहे, आपली एनपी निघालेली आहे, एनपी जी दिलेली होती का काढली? एक सेकंड. एनपी आहे आपली 8832. 8832 आणि आपल्याला पाहिजे आता काय? आपल्याला हवी आहे कॉस्ट प्राइस. पण कॉस्ट वर येण्याच्या आधी बाळांनो लक्षात घ्या,
आता ही आपली नेट प्राइस आहे. म्हणजे मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये जे गणेश शेठ आले होते त्या गणेश शेठला मी दोन्ही डिस्काउंट दिल्यानंतर जो काही प्राइस लावला तो प्राइस होता हा नेट प्राइस. येस सर, 100%. मग आता याच्यावर मी काहीतरी पैसे कमवले असतील सर. येस सर, पैसे तुम्ही तर कमवले असणार बिकॉज तुम्ही तर एवढे दानशूर नाहीये की कॉस्ट टू कॉस्ट त्याला विकाल. येस. मग आता बाळांनो मला सांगा, सेलिंग प्राइस आहे ही माझी बेसिकली, तर मी समजतो कॉस्ट प्राइस वर मी काहीतरी पैसे कमवले त्याला मी म्हणतो प्रॉफिट. आणि मला हा प्रॉफिट किती आहे हे एक्झामिनरने दिले 38%. किती आहे बाळांनो? हा 38%. पण बाळांनो हा 38% जो आहे तो मी कॉस्ट वर कमवलेला आहे. ठीक आहे, इथे बघा काय दिलंय, ही मेड 38% प्रॉफिट, फाइंड द कॉस्ट प्राइस. आता मला काय करायचंय की लेट कॉस्ट प्राइस बी एक्स, आणि या एक्स वर 38% जर मी काढला आणि त्याच्यामध्ये एक्स ऍड केला, एक्स म्हणजे माझी कॉस्ट प्राइस, तर माझं आन्सर येणार आहे 8832. येस सर. बघा, सेलिंग प्राइस 8832 इज इक्वल टू एक्स प्लस 38% ऑफ एक्स. आता हे इक्वेशन मला सॉल्व करायचंय आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची मला एक्स ची. ठीक आहे, आता बघा इथे काय होतंय, 8832 इज इक्वल टू एक्स प्लस 0.38x. सर आता इथून पुढे तर काय आपण करू शकतो, इथून पुढे तर काय एकदम सिंपलच गोष्ट आहे. आम्ही करतो सर, तुम्ही नका करू सर, प्लीज प्लीज सर तुम्ही नका करू. बाळांनो मी करणार आहे हे सॉल्व मी करणार आहे बाळांनो. आता बघा 38% एक्स केलेला आहे आणि इकडे एक्स केले. सर डायरेक्टली आपण दुसऱ्या वेळेने पण करू शकतो ना. तुम्ही हे सॉल्व करण्यापेक्षा डायरेक्टली एक काम करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना आणि ऍडिशन करून टाका. येस, तसं पण करू शकतो. म्हणजे मी डायरेक्टली आहे ना याला मल्टिप्लाय करू शकतो आणि फायनल आन्सर काढू शकतो 138x, जे सोपं पडेल डायरेक्टली एवढा सगळा लफडा करण्यापेक्षा. आणि डायरेक्टली मी काय करणार की x इज इक्वल टू 8832 डिवाइड बाय 138. याचं आन्सर मला तुम्ही आता कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात. सर अरे 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 बेटा जी आपण एक छोटी मिस्टेक केली आहे सर, छोटी मिस्टेक केली आहे तुम्ही. छोटी नाही सर, मोठी मिस्टेक केली. 100 तर राहणार ना सर, असं काय करताय. याचा बेस आपण सेम केला, 100 करण्यासाठी आपण याला मल्टिप्लाय 100 केलं होतं, 100 आणि 38 केला 138x डिवाइड बाय 100 तर राहणार ना सर. येस बेटा, येस येस, माफ कर मला, माफ कर. 8832 मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय 138 इज इक्वल टू एक्स. बाळांनो हे आन्सर तुम्ही मला फाइंड आउट करून सांगणार आहात. ठीक आहे ना. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 8832 मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय 138. एक्स ची व्हॅल्यू तुम्ही मला फाइंड आउट करून देणार आहात आणि ती एक्स ची व्हॅल्यू तुम्ही टाकणार आहात कमेंट सेक्शन मध्ये. चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता सांगू का तुम्हाला आन्सर, कमेंट सेक्शन मध्ये टाका.